मूळचं महाराष्ट्राच्या मातीतलं ग्वाल्हेरचं शिंदे घराणं आणि त्यांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीचा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं त्यांच्या 3 आत्यांसोबत हा वाद मागील अनेक दशकांपासून सुरूच आहे। मात्र आता हायकोर्टानं याबद्दल मोठा आदेश काढला असून हा वाद आता लवकरच संपणार असल्याची चिन्ह दिसू लागलेत। हे घराणं देशातील सगळ्यात मोठ्या शाही संस्थानांपैकी एक असून ते सिंधिया नावानं सुद्धा ओळखलं जातंय। चला तर आजच्या व्हिडिओत या घराण्याविषयी आणि 40,000 कोटींच्या संपत्तीच्या वादाविषयी सुद्धा सविस्तररित्या जाणून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजघराण्याचा हा वाद आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून ग्वाल्हेर हायकोर्टानं शिंदे कुटुंबियांच्या वडिलोपार्जित 40,000 कोटींच्या संपत्तीबाबत ऐतिहासिक आदेश दिलाय। गेल्या 2 दशकाहून अधिक काळ कोर्टात अडकलेला हा वाद आता 90 दिवसांच्या आत सामोपचारातून मिटवण्याचा मार्ग हायकोर्टानं ठरवला आहे। ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या 3 आत्यांसह म्हणजेच वसुंधरा राजे, यशोधरा राजे आणि उषा राजे यांना 90 दिवसांचा अवधी देण्यात आलाय। 2017 मध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं होतं। या प्रकरणात 28 पक्षकार आणि 13 ट्रस्ट सामील आहेत। या वादातील सर्वात महत्त्वाची संपत्ती म्हणजे जय विलास पॅलेस हा आहे, जो बांधण्यासाठी 1874 साली 99 लाख रुपये खर्च आला होता, जो 40 एकरांमध्ये पसरलेला आहे। मात्र आज त्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे असं बोललं जातंय। हा पॅलेस 12.40 लाख चौरस फूट जागेत पसरलेला असून त्यात 400 खोल्या आहेत। याशिवाय महाराष्ट्रातील श्रीगोंदा आणि लिंबन गावात जमीन, मुंबईचा समुद्र महल आणि ग्वाल्हेरमध्ये राणी महल, हिरवण कोठी, विजय भवन, शांतिनिकेतन आणि इतर अनेक आलिशान मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे। याची अंदाजे किंमत ही हजारो कोटी रुपये आहे असंही बोललं जातंय। वकील चैन सिंह यांनी सांगितलंय की हायकोर्टानं दिलेला आदेश हा या खटल्यातील सर्व पक्षकारांना दिलासा देणारा आदेश आहे। यातून वादावर कायमचा तोडगा निघू शकेल। राजकीय दृष्टीने देखील हे प्रकरण महत्त्वाचं आहे, कारण शिंदे कुटुंब हे विविध राज्यांच्या राजकारणात सक्रिय आहे। जसं की वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्यात, यशोधरा राजे या मध्य प्रदेशच्या मंत्री राहिल्या आहेत, तर ज्योतिरादित्य हे सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत। आता एकदा या राजघराण्याच्या इतिहासावर सुद्धा एकदा नजर टाकूया। ग्वाल्हेरचं शिंदे कुटुंब हे फक्त मध्य प्रदेशातलं नाही, तर स्वातंत्र्यपूर्व भारतातलं श्रीमंत आणि प्रभावशाली घराणं आहे। जिवाजीराव शिंदे आणि महाराणी विजयाराजे शिंदे यांचे वारसदार म्हणजे त्यांचा एकच मुलगा माधवराव आणि 3 मुली वसुंधरा राजे, यशोधरा राजे आणि उषा राजे हे आहेत। आणि सध्याचा जो संपत्तीचा वाद आहे तो यांच्यातलाच आहे। तर ज्योतिरादित्य शिंदे हे माधवरावांचा मुलगा असून ग्वाल्हेरचे ते सध्याचे राजे आहेत, पण त्यांचे मूळ हे महाराष्ट्रातलंच आहे। शिंदे घराण्याचे पूर्वज मराठा साम्राज्यासाठी उल्लेखनीय योगदान देत आलेत। साताऱ्याजवळील कन्हेरखेड हे त्यांचं मूळ गाव। शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे हे मानले जातात। राणोजी शिंदे यांना 5 मुलं होती आणि त्यापैकी एक म्हणजे महादजी शिंदे। ते वयाच्या 10व्या वर्षापासून रणांगणात प्रशिक्षण सुरू केलं आणि अनेक मोहिमा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या आणि त्याचमुळे त्यांना इंग्रज द ग्रेट मराठा असंही म्हणत। इतकंच नाही तर महादजी शिंदेंनी पानिपतच्या लढाईनंतर मराठा साम्राज्याला पुन्हा झळाळी मिळवून देण्याचं काम केलं आणि अनेक संस्थानं मराठा साम्राज्याखाली आणली। तसंच पानिपतच्या लढाईनंतर मराठा साम्राज्याचं विकेंद्रीकरण झालं व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थान बनलं आणि ग्वाल्हेर त्याचं संस्थान बनलं। 1758 मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचं राज्य प्रस्थापित केलं, पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्वाल्हेर संस्थान भारतात विलीन झालं। स्वातंत्र्यानंतर शिंदे कुटुंबाकडे 100 पेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्स होते। यामध्ये बॉम्बे डाईंगच्या 49 समभागांचा समावेश होता। ग्वाल्हेरमध्येच 10,000 कोटींच्या संपत्तीचा समावेश होता। यात जयविलास, सख्यविलास, सुसेरा कोठी, पुलेट कोठी यांचा समावेश आहे। मध्य प्रदेशात 3,000 कोटींची मालमत्ता, दिल्लीमध्ये 7,000 कोटींची, मुंबईमध्ये 1200 कोटींची संपत्ती आहे आणि वाराणसी, गोवा अशा ठिकाणी सुद्धा त्यांची मालमत्ता आहे असं म्हटलं जातं। शिंदे परिवाराच्या संपत्तीचा वाद राजमाता विजयाराजे शिंदे हयात असताना सुरू झाला। 12 ऑक्टोबर 1980 रोजी राजमाता यांच्या 60व्या वाढदिवशी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती, जिथे त्यांनी माधवरावांना संपत्तीची वाटणी करायला सांगितली आणि त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर आई मुलाचं नातं इतकं वाईट झालं की माधवराव राजमातांच्या आजारपणातही त्यांना भेटायला गेले नाहीत। त्यानंतर 25 जानेवारी 2001 रोजी राजमातांच्या निधनानंतर वारसा हक्कामध्ये माधवराव
आणि ज्योतिरादित्य यांना मिळणाऱ्या संपत्तीतून बेदखल केलं गेल्याची बातमी समोर आली। त्यांनी सर्व दागिने व इतर मौल्यवान वस्तू आपल्या मुलींना दिल्या आणि संभाजीराव आगरे यांना विजयराजे शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष केलं। त्यांचे संबंध इतके बिघडले होते की त्यांनी ग्वाल्हेरच्या पॅलेसमध्ये राहण्यासाठी माधवरावांकडे 1 वर्षाच्या भाड्याची सुद्धा मागणी केली होती। राजमाता माधवरावांवर इतक्या रागवल्या होत्या की 1985 मध्ये त्यांनी लिहिलेल्या वारसा हक्कामध्ये माधवरावांना त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभाग होण्यास देखील नकार दिला होता। मात्र राजमातांचे अंतिम संस्कार पुत्र माधवराव यांनीच केले होते। संपत्तीच्या वादात माधवराव कोर्टात लढाई लढत होते। आता ज्योतिरादित्य सुद्धा तेच करतात। आता एकदा हे घराणं राजकारणात सुद्धा कसं आलं यावर सुद्धा एकदा नजर टाकूया। विजयराजे शिंदे हे घराण्यातील पहिली राजकारणातील सक्रिय असणारी व्यक्ती आहे। 1957 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून गुना लोकसभा मतदारसंघात निवडणूक जिंकली। नंतर 1967 मध्ये ते जनसंघात गेले आणि ग्वालियर संस्थानात जनसंघ मजबूत केला। त्या काळात जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत त्या सक्रिय होत्या। 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई झाली। यातच विजयराजे यांना देखील मिसा कायद्याखाली अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं होतं। त्यानंतर माधवराजे शिंदे हे वयाच्या 26व्या वर्षी खासदार झाले। 1980 मध्ये काँग्रेसमधून निवडणूक जिंकली आणि केंद्रातही मंत्री झाले। पण 2001 मध्ये त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि माधवराजे शिंदे यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसमधूनच सुरुवात केली। पण नंतर ते भाजपमध्ये गेले आणि आता ते केंद्रात मंत्री आहेत। माधवराजे आणि ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसमधून आपली सुरुवात केली। मात्र उर्वरित शिंदे कुटुंब म्हणजे वसुंधरा राजे, यशोधरा राजे हे भाजपशी जोडले गेलेत। विजयराजे शिंदे यांनी काँग्रेसमधून सुरुवात केली असली तरी नंतर त्यांनी काँग्रेसशी कधीच तडजोड केली नाही। MP मध्ये काँग्रेस सरकार पाडण्याचं कामही त्यांनी केलं। सध्या ज्योतिरादित्य यांच्या मोठ्या आत्या उषा राजे या संपत्तीच्या वादात फारसं लक्ष घालत नाही। त्यांचा विवाह नेपाळच्या राजघराण्यात झाला। ज्योतिरादित्य यांच्या दुसऱ्या आत्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या धौलपूरच्या राजमाता आहेत। त्यांच्या कुटुंबाकडे प्रचंड संपत्ती आहे आणि आता मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री राहिलेल्या यशोधरा राजे या ज्योतिरादित्य यांच्या लहान आत्या आहेत। त्यांनी प्रेमविवाह करून परदेशात स्थायिक झाल्या होत्या। घटस्फोट झाल्यानंतर त्या पुन्हा भारतात आल्या आणि कालांतरानं राजकारणात सक्रिय झाल्या आणि असं सांगितलं जातं की वारसा हक्कानं येणाऱ्या संपत्तीबाबत त्या जास्त गंभीर आहेत। ज्योतिरादित्य शिंदे यांनी निवडणूक अर्जात उल्लेख केलेली संपत्ती 2 अरब रुपयाहून अधिक असून त्या संपत्तीचा वाद नाहीये। मात्र ज्या संपत्तीवरून वाद सुरू आहे तो 40,000 कोटींचा आहे। ग्वाल्हेरच्या राजघराण्यात हा अनेक वर्षांचा संपत्तीचा वाद आता 90 दिवसात समोपचाराने मिटतो का हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।